आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। अंबरनाथ पूर्व येथील भवानी चौकातील राम गोविंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी निष्कासित करण्याच्या घटनेबाबत जनहित न्यूज महाराष्ट्रने दिलेल्या वृत्तानुसार अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी इमारती निष्कासित करण्यासाठी आले होते। इमारतीमधील रहिवाशी आणि ॲडव्होकेट विशाल गारुंगे यांनी अधिकाऱ्यांकडे निष्कासित करण्याचे आदेश पत्र मागितले असता अधिकाऱ्यांनी कोणतेही पत्र दाखवले नाही, अशी माहिती ॲडव्होकेट गारुंगे यांनी जनहित न्यूज महाराष्ट्रला दिली आहे। अंबरनाथ नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला इमारतीचा वीज पुरवठा खंडित केला होता, मात्र रहिवासी व ॲडव्होकेट गारुंगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करणार असल्याचे सांगितल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा पुन्हा सुरू केला। या घटनेसंदर्भात अंबरनाथ नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची आणि ॲडव्होकेट विशाल गारुंगे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा उल्लेख वृत्तात आहे। बघायला गेलं तर ही जी बिल्डिंग आहे राम गोविंद नगर ही C1 मध्ये आहे आणि C1 मध्ये ज्या धोकादायक इमारत असतात या कधीही नगरपालिकेने MSCBला कनेक्शन कट करून संयुक्त कारवाई करायची, पोलीस बंदोबस्त असणं आवश्यक आहे, MSCBचा बंदोबस्त असणं आवश्यक आहे आणि नगरपालिका। आज आम्ही नगरपालिका सकाळी 9 वाजेपासून झालेलो आहे, पोलीस डिपार्टमेंट पण आमच्यासोबत होतं, परंतु MSCBने लाईट कनेक्शन कट करण्यामध्ये हे दाखवलेलं आहे की आम्ही कट करणार नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बिल्डिंग पूर्ण तोडा, पण जिथपर्यंत कनेक्शन कट होत नाही त्याच्यानंतरच बिल्डिंग तुटणार किंवा पाणी कनेक्शन कट झाल्यानंतर बिल्डिंग तुटणार। त्यांना त्यांच्या ऑफिसर लोकांची, प्रजापती म्हणून त्यांचे एक ऑफिसर आहेत, तसे मात्रे त्यांचे ऑफिसर आहेत, त्यांच्याशी मी फोनवरती चर्चा केली। त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही कनेक्शन काढणार नाही। शासनाचा नियम आहे की जर एखाद धोकादायक इमारत असेल तर त्याला नगरपालिका जशी जबाबदार आहे, मुख्याधिकारी जशी जबाबदार आहे, तसं पोलीस विभाग पण जबाबदार आहे आणि तसं MSCB पण आहे आणि MGP पण आहे। परंतु आम्ही नेहमी कारवाई करताना आम्हाला MSCBकडून सहकार्य होत नाही आहे। तर या अशा ठिकाणी जर असं काय आपत्काळी दुर्घटना घडली तर नगरपालिका जबाबदार राहणार नाही आहे आणि ही दुसरी वेळ आहे। दोन्ही वेळेस MSCBने त्या बाबतीमध्ये असं चालढकलपणा केलेली आहे। तर मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो त्या MSCB विभागाला की उद्या काय झालं जबाबदार तर ते राहतील, नगरपालिका नाही। कारवाईसाठी काही पोलीस बंदोबस्त आपण काय पोलीस बंदोबस्त मिळाला होता, पोलीस बंदोबस्त होता, परंतु MSCBच्या माणसाने सहकार्य केलं नाही, त्याच्यामुळे तो धोकादायक इमारत पाडण्यासाठी आम्हाला विलंब होत आहे आणि पाडता आली नाही। प्रकरण काय सांगाल? सर, मी यांचा ॲडव्होकेट आहे, ॲडव्होकेट विशाल गारुंगे। ही धुरी फॅमिली आहे, त्यांच्यातर्फे मी यांचा ॲडव्होकेट आहे। सन 2022 पासून यांची केस मी लढतोय। सदर केस अशी आहे की हे बिल्डिंग रिडेव्हलपमेंटसाठी स्वेच्छेने देणार होते, परंतु सोसायटीने आमच्याबरोबर वाद घातला। आमचे जे 9 गोडाऊन्स आहेत खाली ग्राउंडमध्ये, याच्यामध्ये बेसमेंटमध्ये, त्या विरोधात बिल्डर आणि सोसायटी हे आमच्या विरोधात गेल्यामुळे बिल्डरही आमच्या विरोधात आहे आणि बिल्डर विरोधात गेल्यामुळे बिल्डरांनी वारंवार नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना हाताशी घेऊन, MSCBचे जे अधिकारी आहेत त्यांना हाताशी घेऊन आणि वारंवार त्यांना इथे आम्हाला पाठवतात, बिल्डिंग डेमॉलिश करायची आहे, बिल्डिंग जुनी आहे असं करून आम्ही वारंवार जे मेन अधिकारी त्यांना सुद्धा भेटले। आधीचे अधिकारी पराडकर म्हणून ते पराडकर आता सध्या त्याची बदली झालेली आहे, आता नवीन CEO अंबरनाथ नगर परिषदेचे गायकवाड आलेले आहेत। माझे क्लायंट तिथे सध्या बसलेले आहे गायकवाड साहेबांकडे, त्यांचे जे तोडणारे अधिकारी आहेत ते आलेले आहेत। त्यांना मी डॉक्युमेंट मागितले तोडण्यासाठी, त्यांनी कुठलाही डॉक्युमेंट आम्हाला दाखवलेले नाही आहे, कागदोपत्री कुठलाही व्यवहार दाखवलेले नाही आहे। गाडीवरून पोलीस आले होते, अधिकारी आले होते, मी आल्याबरोबर माझ्याशी न बोलता ते निघून गेले, कारण जर त्यांनी कायदेशीर काही प्रोटेक्शन आणला असता किंवा कायदेशीर आणले असते तर ते निघून गेले नसते। याच्यावरून असं मला वाटतं किंवा असं दिसून येतो की हे जे अधिकारी आहेत, संख्ये म्हणून खास अधिकारी आहे, तो या बिल्डिंगला तोडण्यासाठी आहे। आणि आम्ही जेव्हा माहितीचा अधिकार मागितला तेव्हा याच्या आधी पण या एरियामध्ये पूर्ण अंबरनाथ ईस्ट वेस्टमध्ये 20 ते 22 बिल्डिंग अति धोकादायक आहे। अति धोकादायक बिल्डिंग तोडायच्या मागे न लागता फक्त राम गोविंद बिल्डिंगच्याच मागे लागलेला आहे। तर त्याचं कारण हा आहे की बिल्डर त्यांच्याशी मिळालेला आहे आणि जो हा आहे संख्ये जो आहे अधिकारी, तो अधिकारी आहे की क्लार्क आहे ते माहिती नाही, कायदेशीर त्याची काय पोस्ट आहे तेही माहिती नाही आहे। आणि ते जेव्हा येतात आम्हाला विनाकारण बोलतात की बिल्डिंग तोडायची, हे घेऊन येतात, पोलीस घेऊन येतात, इकडचे जे माजी नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा घेऊन येतात ते। आता की नगरसेवक रोहिणी भोईर म्हणून आहे, त्यांना सुद्धा घेऊन येतात, त्यांचा इथे काही अधिकार नाही आहे आणि सध्या ते आता इथे नगरसेविका नाही आहे। तर माझं म्हणणं असं आहे की जे आता MSCBने लाईट कापली होती, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांच्याशी बोलणी केल्यानंतर त्यांनी आता लाईट जॉईन केलेली आहे आणि जे अधिकारी आहे संख्ये ते वारंवार यांना मानसिक त्रास देतात, बिल्डिंग तोडायची आहे, जुनी झालेली आहे। त्यांचं म्हणणं आहे बिल्डिंग C1 मध्ये आहे, म्हणून आता सध्या आत्ताच आम्ही रिपोर्ट बनवलेला आहे आर्किटेक्टकडून, गव्हर्नमेंट अथॉराइज आर्किटेक्ट आहे, त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे की आमची बिल्डिंग C2B मध्ये आहे, म्हणजे धोकादायक नाही आहे। आणि सगळं स्ट्रक्चर आम्ही नगरपालिकेमध्ये सबमिट केलेलं आहे, नगररचनामध्ये सबमिट केलेलं आहे,
त्यानुसार आम्ही सगळीकडे सबमिट केलेलं आहे, परंतु यांच्यावर अन्याय होतोय. जे कोर्टाचं आहे, कोर्टाचं मॅटर यासाठी दिरंगाई होते कारण हायकोर्टाचं त्यांना गाईडलाईन आहे की आधी 2015चे केस क्लिअर करावे. आमचा 2022चा केस आहे म्हणून आमची केसची प्रोसेस स्लो चालू आहे. त्याच्यामध्ये स्टे ऑर्डर आणि बाकीचे जे नगरपालिका, वॉटर सप्लाय आणि MSEB यांना इन्क्लूड करण्यासाठी आणि बिल्डरला इन्क्लूड करण्यासाठी आमचा अर्ज पेंडिंग आहे. त्याच्यावर हे झालेलं आहे आर्ग्युमेंट, फक्त ऑर्डरसाठी बाकी आहे, परंतु ऑर्डर यासाठी होत नाही आहे कारण साहेबांना वेळ नसतात. 2015च्या मॅटरमध्ये त्यांना आधी जे ऑर्डर करावे लागतात म्हणून आम्हाला दिरंगाई होते आणि कोर्टाने आम्हाला आता 2 महिन्याची तारीख दिलेली आहे. मे महिन्यामध्ये कोर्ट बंद असतो पूर्ण 1 महिना. मग आता तुमची मागणी काय? आता आमची मागणी अशी आहे की आमची बिल्डिंग C2B मध्ये असताना सुद्धा नगरपालिकेचे अधिकारी जे COना काहीच माहिती नसतं की बिल्डिंगचं काय चालू आहे, पण मधले जे अधिकारी आहेत ते बिल्डरशी पैसे घेऊन हे बिल्डिंगची तोड कारवाई करायच्या मागे लागलेले आहेत. आम्हाला कायद्यानुसार, आम्ही असं बेकायदेशीर सांगत नाही, कायद्यानुसार मला प्रोटेक्शन पाहिजे की नगरपालिकेने आमच्या इकडे येऊन तोड कारवाई करायची नाही आहे. जे काय असेल कायदेशीर करा, आम्ही त्याच्याशी तयार आहे.